नमस्कार। इकडे डॉक्टर प्रधानांच्या घरी आलेली रागिणी ही हळूच भूमीचा डोळा चुकवून बाहेर पडते। तर भूमी, आशुतोष, एसीपी गायकवाड आणि 2 हवालदार सर्वजण पुरावे गोळा करत असतात, पण कोणालाच पुरावा मिळत नाही। त्यानंतर भूमीला सोफ्याखाली पडलेली डायरी भेटते। तेव्हा एसीपी गायकवाड ती डायरी बघतात आणि म्हणतात, हीच ती डायरी। आणि त्यात डॉक्टर प्रधानांनी जे काही लिहून दिलं असतं, ठेवलेलं असतं, ते सगळं एसीपी गायकवाड वाचतात। आणि हे कोणी केलं आहे त्याचं नाव देखील असतं, पण त्या नावाचं पान फाडून टाकलेलं असतं। हे रागिणीचंच कांड असतं। रागिणीने ते पान फाडून रागिणीने तिथून पलायन केलेलं असतं। तर इकडे भूमी म्हणते, एवढी उठाठेव करून काहीच पुरावा हाती लागला नाही। तेव्हा एसीपी गायकवाड म्हणतात, तुम्ही हार मानू नका, काहीत ना काहीतरी आपल्याला पुरावा नक्की मिळेल। तर इकडे भूमी ही लादी पुसत असताना घरी आकाश येतो आणि म्हणतो, भूमी हे काय करतेस तू? तेव्हा भूमी म्हणते, मला हे रागिणी आत्या आणि पौर्णिमाने करायला सांगितलं। तेव्हा रागिणी म्हणते, काय पण खोटं काय बोलतेस? किती खोटारडी बाई आहेस ग तू? तेव्हा भूमी म्हणते, आकाश बघ, अशी भांडणं होतात ना, म्हणून भांडणं नको म्हणून मी काम करते। तेवढ्यात एक वकील तिथे येतो। तेव्हा आकाश म्हणतो, तुम्ही कोण? तेव्हा तो म्हणतो, मी भूमी महाजनांचा वकील आहे। डिवोर्सच्या केस संदर्भात त्यांनी मला वकील म्हणून नेमला आहे आणि मी आता इथे येऊन बघतोय तर काहीतरी वेगळंच चित्र आहे। तुम्ही भूमी महाजन या गरोदर आहेत तरी सुद्धा त्यांना कामं करायला सांगतायत। कोणी सांगितली तुम्हाला ही कामं करायला? तेव्हा भूमी रागिणी आणि पौर्णिमाचं नाव घेते। तेव्हा तो वकील म्हणतो, ही तर डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे। मी तुमच्या दोघींवर, तुम्ही भूमी महाजनांना त्रास देत आहे, गरोदर असून सुद्धा त्यांच्याकडून कामं करून घेता, म्हणून डोमेस्टिक व्हायलन्सची केस ठोके ना तुमच्यावर। ते ऐकून रागिणी घाबरते। त्यानंतर भूमी त्यांना म्हणते, वकील साहेब जाऊ दे, हा आमच्या घरातला प्रश्न आहे ना, जाऊ दे, तुम्ही नका असं काही करू, तुम्ही या आता। मग वकील निघून जातात। त्यानंतर रागिणी म्हणते, जर घराच्या चाव्या माझ्याकडे असतील म्हणून आमच्यावर असे आरोप केले जात असतील ना, तर नको मला या तिजोरीच्या चाव्या, घे तुझ्याकडे। आणि मग रागिणी भूमीला त्या तिजोरीच्या चाव्या देते। भूमी म्हणते, कसं वटणीवर आणलं रागिणी पटवर्धन तुला? बोलले होते ना 24 तासाच्या आत तुझ्याकडून तिजोरीच्या चाव्या मिळवेन, आणि बघ जे बोलले ते करून दाखवलं। आता तू या चाव्या माझ्याकडून कधीच घेऊ शकत नाहीस। कशी तुला वाकवलं मी, माझ्या पायाशी आणलं, बघितलंस ना? असं एक एक करून तुझे सगळे अपराध मी बाहेर काढणार आहे आणि तुला तुझ्या पापाची शिक्षा नक्की देणार। तू काही आता करू शकत नाहीस, किती फडफड कर तरी मी तुझे पंख हे छाटून टाकणार, हे नक्की। आता मात्र रागिणीची चांगलीच हवा ताईट झालेली असते। काय करावं हे तिला सुचत नसतं। जे भूमी बोलली आहे ते भूमीने करून दाखवलं आहे। आकाशला सुद्धा रागिणीच्या वागण्याचा मोठा धक्काच बसलेला आहे, कारण भूमीने त्याला तसा पुरावा दाखवलेला असतो। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।